दुसरे मान्यवर आहेत सरोजिनी वेणे. शालीपंडा येथील वैदिक धर्मप्रकाशित या शाळेत त्यांनी गेली 40 वर्ष काम केली व मुख्याध्यापिका म्हणून त्या आता सध्या सेवानिवृत्त आहेत. जवळजवळ 25 ते 30 वर्ष त्या भारतभर सहली काढत होत्या. बरेच जण त्यांना तर सहली काढणाऱ्या मेणेबाई असा देखील त्यांचा उल्लेख करत असत. सेवानिवृत्तीनंतर त्या शालीपंडावरातील अनेक संस्था, संघ वाचनालय व महिला मंडळ येथील कार्यकारी मंडळात देखील ते सध्या कार्यरत आहेत. बृहत महाराष्ट्र मंडळ व मराठी राज्य विकास संस्था यांच्या अनेक उपक्रमांचे नियोजन देखील ते करतात. भाषा ही त्यांच्या वतीनं चालणाऱ्या मराठी भाषा व निबंध स्पर्धा यात बऱ्याच विद्यार्थ्यांना भाग घेण्यास ते मार्गदर्शन करतात. यांचं मराठी भाषेवरती जास्त प्रभुत्व आहे आणि ओढ देखील आहे असे जाणून येतं. हनुमान उपासना केंद्राच्या अंतर्गत प्रबोधिनी केंद्र शालीपंडा येथे ते सध्या कार्यरत आहे. समर्थ विद्यापीठाच्या विविध परिस्थितीतून अभ्यासार्थी परीक्षेस ते बसवतात. गेली कित्येक वर्ष दर रविवारी बालसंस्कार वर्ग ते चालवतात. त्यांना मुलांना योगासने, स्तोत्र, श्लोक असे शिकवणे खूप आवडते. प्रामुख्याने मराठी बोलणे आणि लिहिणे वाचणे जसा ते आत्ताच मी उल्लेख केला याचा त्यांच्यावर जास्त भर दिला जातो आणि मुलांना ते शिकवण्यास ते मार्गदर्शन करतात. महाराष्ट्र मंडळ व बृहत महाराष्ट्र येथे सांस्कृतिक कार्यक्रम देखील ते सादर करतात. भगिनीसाठी विविध स्पर्धेचे आयोजन देखील ते करतात. अशा प्रमाणे मी त्यांची थोडक्यात माहिती व परिचय तुमच्यासमोर करून देण्याचा प्रयत्न केलाय. जय जय रघुवीर समर्थ. ज्यांनी या पुस्तकासाठी अविरत कष्ट केलेले आहेत. कष्ट म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे, पण त्या पुस्तकाचं मनोबल आपल्या आजच्या लेखिका मान्यवर डॉक्टर सुनीतीताई यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं. शुकासारिके पूर्ण विरागिराचे वैशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. व्यासपीठावरील सगळे मान्यवर मंडळमाळा सर्वांच्या चरणी नम्रपणे वंदन करते. उपस्थित सर्व श्रोते जे आहेत त्यांच्या चरणी पण विनम्र भावाने वंदन करते. आणि आज जो कार्यक्रम होतोय माझ्या पुस्तकाचा प्रकाशनाचा, तर त्याच्याविषयी थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करते. आज खूप भाग्याचा किंवा आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यातला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप असे आनंदाचे दिवस येत असतात आणि त्यांच्या साठवणीवरच आपण आपलं पुढचं आयुष्य सगळं घालवत असतो. आजचा दिवस काही अजून वेगळा आहे, कारण मी जे पुस्तक लिहिलेलं आहे रामगीता, मूळ अध्यात्म रामायणातलं आहे. श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलेली गीता आणि त्याच्यावरती सखाराम महाराजांनी अभंग गीता लिहिली आणि पुन्हा त्याच्यावरती काहीतरी लिहिण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सखाराम महाराजांच्या मठातच व्हावा हा काहीतरी एक दैवी विलक्षण योग आहे असा माझा विश्वास आहे. आणि आत्ता मी बसले आहे, बोलते आहे, समोर माझं आवडतं दैवत आहे मारुती आहे, मागे माझे सद्गुरू आहेत.
सखाराम महाराज हे आहे. आणि पुण्याहून माझ्याबरोबर माझ्या जीवाला जीव देणारी अशी सगळी मंडळी आलेली आहे. त्यांचे सर्वांचे आभार मानणं हे माझं पहिलं काम. कारण प्रत्येकाला असं वाटतं की असा काहीतरी वेगळा सोहळा आपल्या आयुष्यात होत आहे, तर आपल्याबरोबर कोणतरी आपल्या जीवाभावाची माणसं असावी. माझा मुलगा आणि सुनबाई त्यासाठी खास त्यांचे खूप कामात ते व्यग्र असतात, पण त्यातनं वेळ काढून दोघं जण आज उपस्थित आहेत. डॉक्टर कापरेकर माझे बंधू, तेही आनंदाने जेव्हा कार्यक्रम ठरला तेव्हा आनंदाने म्हणाले की आम्ही दोघं येणार. आणि अशी आम्ही सगळीजण पुण्याहून मंडळी या कार्यक्रमासाठी आलो. आणि मुख्य या पुस्तकाची सुरुवात कशी झाली हे सांगणं मला गरजेचं वाटतं. एक साधारण 1.5-2 वर्षापूर्वी नागपूरच्या एका आमच्या अभ्यासार्थींच्याकडनं मला विचारणा झाली की रामगीता आणि त्याच्यावरती झालेली अभंगगीत सखाराम महाराजांची. तोपर्यंत मला माहीत नव्हतं, कारण मी साधारण एक 4 ते 5 वर्षापूर्वी या मठात येऊन गेले. या मठात सगळं आम्ही बघून गेलो होतो, पण पुढे आपल्याला यांचंच काही वाङ्मय हातात मिळेल आणि यायची आपल्याला संधी मिळेल असं काहीच कल्पना नव्हती. पण 2 वर्षापूर्वी मला एकाने विचारलं नाही नागपूरहून की असं असं आहे तर तुम्ही त्याच्यावर लिहाल का, आम्हाला काही समजत नाही. आणि मला त्यांनी ती हस्तलिखित पाठवली आणि अतिशय सुंदर असं ते हस्तलिखित मी वाचलं. आणि मला क्षणभर काय करावं कळेच ना, कारण इतकं अप्रतिम ते होतं. मूळ संस्कृत म्हणजे अध्यात्म रामायणातलं आणि त्याच्यावरती सखाराम महाराजांनी ती अभंगगीता लिहिली आणि पुन्हा त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, ही एक विलक्षण आनंदाची गोष्ट होती. कारण आतापर्यंत मी समर्थांच्या वाङ्मयावर लिखाण करत आलेली खूप. आणि असं असताना प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांनी जी गीता लिहिली आहे त्याचं काम आपल्याला मिळावं यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कुठली नाही. मी ते स्वीकारलं, पण स्वीकारल्यानंतर जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा कळलं की ते किती गहन आहे आणि त्यात किती खोल आपल्याला शिरायला पाहिजे. कारण अभंगगीता लिहिणं हे फक्त सोपं काम नव्हतं. त्याच्यासाठी मूळ अध्यात्म रामायणातली गीता जी श्रीरामांनी सांगितली त्याचं वाचन करणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक होतं. आणि मग हेही पुन्हा माझं भाग्यच आहे की माझे सासरे परवा नावातही साधारण म्हणून प्रवीण मला म्हणला की तुमच्या सासऱ्यांचं नाव पण सखारामच आहे, त्याला एकदम ती वेगळी काहीतरी गोष्ट वाटते. आणि माझे जे सासरे डॉक्टर सखाराम विनायक सरस्वती हे संस्कृतमध्ये लिहित होते आणि मराठी आणि संस्कृत हे त्यांचे विषय असल्यामुळे आमच्या घरामध्ये संस्कृत आणि मराठीतलं सगळं वाङ्मय जे जे अभ्यासाला लागतं, विशेषतः मुळात संस्कृतचे कोश शब्दकोश आणि मराठीचे शब्दकोश. कारण कुठलाही अभ्यास करताना आपल्याला जर शब्दकोश नसतील तर ती भाषा त्याचे घर गूढ अर्थ हे समजून घेता येत. आणि हे सगळं मला घरात उपलब्ध झालं ते माझ्या सासऱ्यांच्यामुळे उपलब्ध झालं. आणि मग मी लिहायला सुरुवात करायच्या आधी ढवळे प्रकाशनशी माझा गेल्या अनेक वर्ष खूप जवळचा संबंध, मी त्यांच्या घरातलीच एक आता झालेली आहे. आणि मग मी पुस्तक लिहायला सुरुवात करण्याच्या आधी काकांशी बोलली, म्हणजे आत्ता ऋषिकेश मधुमती आले त्यांच्या वडिलांशी बोलली आणि त्यांना असं विचारलं की असं असं माझ्याकडे लिहायला आलेलं आहे अध्यात्मगीता रामगीता, तर त्याचं आपण काय करूयात का. तर ते म्हणले की श्रीरामांनी सांगितलेली गीता आपणच करायचं, ते बाकी तुम्ही नाही, तुम्ही लिहा आणि मी करा. आमच्यामध्ये नेहमी प्रत्येक पुस्तकाला असंच बोलणं होतं, त्यात बाकी कुठलाही व्यवहार लेखी काहीही नसतं. आणि मग मी त्यांना साधारणपणे सांगितलं की त्याचा विषय काय आहे आणि मग ते मला म्हणले तुम्ही लिहित राहा, आपण प्रकाशित करायचं. पुन्हा माझ्या मनात शंका आली की समर्थांची सगळी पुस्तकं आता समर्थांच्या विषयी खूप लोकांच्या मध्ये जागृती झाली आहे, समर्थांचं वाङ्मय लोक
लोक आवडीनं वाचतायत, पण आता रामगीता कोण वाचणार, आपण पुस्तक केलं तर काका म्हणाले की पुस्तक कोणी वाचो न वाचो आपण ते प्रकाशित करायचं, कारण ती रामगीता आहे आणि आमच्या घराण्यामध्ये परंपरेने रामाची उपासना चालू आहे. आणि त्यांनी ओंकार एकदा दिल्यानंतर ती सुरुवात केली आणि मग सुरुवात केल्यानंतर त्यातला जो गहन अर्थ आहे तो खूपच म्हणजे अभ्यासाला खूप मला चॅलेंज देणारा असा होता. पण माहीत नाही मी इतकी त्यात बुडले की मला दिवस रात्र काही दुसरं सुचायचं सततच रामगीता, त्याच्यातले ते अभंगगीतेचे श्लोक आणि त्याचं विवेचन. आणि मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे सद्गुरू माझे जे आहेत माझ्या मागे समर्थ, त्यांनी मला पहिल्यापासून असाच अभ्यास करायला शिकवलं आहे की अभ्यास करताना प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आणि मग तो जाणून घेतल्यानंतर वाक्याचा अर्थ लावायचा आणि मग आपण विचार करून पूर्णपणे लिहायला सुरुवात करायची. आणि योगायोग असं की रामगीतेचा अभ्यास करताना श्रीरामांनी दिलेली हीच सूचना मला पहिली वाचायला मिळाली. त्यांनी वेगळ्या तऱ्हेनं त्यात सांगितलं आहे, त्यांनी तत्त्वम असी हे जे महावाक्य आहे तत्त्वम असी ही शंकर. आणि या वाक्याचं विवेचन करताना त्यांनी हा नियम सांगून टाकलाय सगळ्यांचे की कुठल्याही अभ्यासकांना जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा काय करायला पाहिजे, पहिलं पथ्य काय पाळायचं, शब्दांचा प्रत्येक अर्थ जाणून घ्यायचा आणि मग त्या शब्दांचा अर्थ जाणून घेतल्यानंतर त्या पूर्ण वाक्याचा अर्थ लावायचा. कारण जर तुम्ही शब्दांचे अर्थ एकापुढे ठेवत गेला तर तसा अर्थ लागत नाही, तर तो आपल्याला विचारपूर्वक करावा लागतो आणि अशा पद्धतीने अभ्यास करायचा. हे मग मी श्रीरामांना सांगून टाकले की माझ्या सद्गुरूंनी मला आधीच सांगितलं आहे आणि मी त्याप्रमाणे शब्द काढूनच सुरुवात केली. ही एक आनंदाची गोष्ट लिहिताना सुरुवातीलाच मला मिळाली. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण रामगीता वाचून त्याचा पूर्ण अभंगगीतेचा सखाराम महाराजांचं एक वैशिष्ट्य मला खूप सांगावंसं वाटते की त्यांनी त्या रामगीतेचं रूपांतर अभंगगीतेमध्ये करताना अतिशय सोप्या प्राकृतात आहे ती सगळी, पण तरीसुद्धा काही ठिकाणी शब्द इतके अवघड आहेत आणि फक्त 65 श्लोकांच्या मध्ये संपूर्ण तत्त्वज्ञान सांगणं हीच एक इतकी प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्याला एक ग्रंथ मोठा सुद्धा पुरेसा पडणार नाही जे तत्त्वज्ञान सांगायला, हे सगळं तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वज्ञानात मी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असल्यामुळे जे तत्त्वज्ञानात ते सगळे महत्त्वाचे विषय आहेत. पहिला ब्रह्म माया आहे, 4 देह आहेत, 4 मात्रा आहेत, 4 अवस्था आहेत आणि ज्ञान भक्ती कर्मयोग हे सगळे आहेत. या सगळ्याचं विवेचन सखाराम महाराजांनी बरोबर रामगीतेतला अनुवाद करून तसंच्या तसं सुंदरपैकी मांडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी त्यांनी स्वतःहून वेगळे दृष्टांत सुद्धा दिलेले आहेत की ज्यांनी आपल्याला तो विषय अजून स्पष्ट होतो. आणि मग हे करताना मला खूपच आनंद मिळत गेला. मग माझी अशी सवय आहे की आपला आनंद हा नेहमी दुसऱ्यांना वाटायचा आणि माझ्या वर्गातल्या सगळ्या माझ्या सख्या तिथे आलेल्या आहेत. त्यांना कुतूहल होतं की मी रामगीता लिहिते म्हणजे काय करते, त्या उत्सुकतेने विचारायचे की विषय काय आहे आणि वेगळं काहीतरी तू लिहितेस. त्यामुळे मग वर्गात पहिला प्रयोग त्यांच्यावरच सुरू झाला की रामगीतेचा विषय काय आहे आणि त्यांना प्रश्न देऊन की त्यांना विषय समजतोय ना अशा तऱ्हेनं आमचा चर्चा आणि अभ्यास सुरू. आणि हे सगळं करत असताना गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेनंतर मी जेव्हा शिवचरगडीतनं परत आले, गुरुपौर्णिमेला मी कायम शिवचरगडीतच असते आणि आल्या दुसऱ्या दिवशी मला श्यामदादांचा फोन आला. आमचा काही एकमेकांशी परिचय नाही, काही नाही. आणि फोनवरून त्यांनी मला विचारलं की ताई तुम्ही रामगीतेवरती काही लिहिताय ना. तर मी विचारलं हो, पण तुम्हाला कुणी सांगितलं, कारण मी कुणालाच सांगितलं नव्हतं की मी रामगीतेवरती लिहिली. तर त्यांना प्रमोद संतांच्याकडनं कळलं होतं, प्रमोद संतांना रमण शिखर यांच्याकडनं कळलं होतं. आज ते खरं येणार होते पण का आलेले माहीत नाही. आणि रमण शिखर मी आणि आमचे प्रकाशक काका अशी आमची बैठक झाली होती आणि रामगीतेवर लिहायचं नाही ही चर्चा होऊन आमची सुरुवात झाली. तर अशा तऱ्हेनं त्यांच्यापर्यंत तो विषय आणि मग इथे अंबिकाकडनं त्यांना माझी माहिती कळली होती. म्हणजे जर आपल्याकडनं काही कार्य व्हायचं असेल तर ते कशा कशा मार्गाने आणि कुठून
कुणाच्या तर्फे कुठपर्यंत जातं हे आपल्याला काही सांगता येईल. आणि मग त्यांच्या फोनवरच्या बोलण्यात इतका ओतप्रोत आनंद होता की मला त्यांचं ते बोलणं ऐकून सुद्धा खूप वेगळंच काहीतरी अनुभूती आली. आणि ते म्हणाले मला पहिलं वाक्य की ताई तुम्ही रामगीता लिहिताय ना, मी प्रकाशित करणार. मग मी त्यांना म्हणलं अहो एवढे प्रकाशक माझी सगळी पुस्तकं प्रकाशित करणं तुम्ही नका प्रकाशित करू कारण ते सगळे रामभक्तच आहेत. मग ते म्हणले ठीक आहे, मग आपण कार्यक्रम म्हणजे आमचं आधी काही बोलणं नाही, आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही. मग त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की पण ठीक आहे पुस्तक त्यांना करू दे, पण प्रकाशन नंतर मी हैदराबादला सखाराम महाराजांच्या मठातच करणार. आणि हे त्यांनी जे मला आश्वासन त्यावेळेला दिलं त्यानंतर 1 वर्षाचा काळ गेला. माझं लवकर लिहून झालं होतं तरी सुद्धा आमचे प्रकाशकांच्या तब्येतीच्या काही अडचणी असल्यामुळे ते प्रत्यक्ष स्वरूपामध्ये यायला थोडा वेळ लागला. अशी त्या रामगीतेची खूप कहाणी अशी झाली आणि अखेरीला रामगीता हातात आलं. आणि मग 2 महिने आम्ही सतत या रामगीता त्याचं प्रकाशन हे सगळं बोलत असताना पुन्हा एक माझ्या आवडीचा प्रसंग घडला की श्यामदादा मला म्हणाले की शिवथरगडला मला जायचं आहे आणि शिवथरगडला आपल्याला समर्थांना निमंत्रण द्यायचं आहे, श्रीरामाला निमंत्रण द्यायचं आहे, पुस्तक ठेवायचं आहे. त्याच्या जाण्याच्या पूर्वी आदल्या दिवशी ऋषिकेशनं मला घरी पुस्तक पाठवलं, म्हणजे ती पण अडचण गेली. आणि शिवथरगडी जावं न जावं अशा संभ्रमात असताना समर्थ कृपेने आम्ही शिवथरगडीत गेलो आणि तिथे कार्यक्रम पत्रिका समर्थांना वाचून दाखवली कारण शिवथरगडी माझं माहेर आहे. त्यामुळे तिथे पहिलं निमंत्रण जाणं ही माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. पण मी हे त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. पण न सांगता माझ्या सद्गुरूंनी बहुतेक हे सगळं ओळखलं आणि त्यांना बुद्धी दिली की शिवथरगडीतच जायचं. आणि आम्ही एक दिवस मी त्यांच्या पूर्ण फॅमिलीतली एक आता मेंबर आहे आणि आम्ही सगळे शिवथरगडीमध्ये जाऊन कार्यक्रम पत्रिका ठेवून आलो. म्हणजे त्या जसं त्यांनी मला फोनवर आश्वासन दिलं की रामगीता आपण प्रकाशित करू, इथे कार्यक्रम करू, त्या वेळेपासून जो आनंद उत्सव किंवा आनंद मनात आपल्या सुरू झालेला असतो तो इतका दरवेळेला क्षणाक्षणाला असा वाढणारा होता. आणि आज त्या आनंदाची पूर्ण परिपूर्ती अशी तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं होती आहे. त्यामुळे मला अतिशय एवढं बोलते आहे मला म्हणजे सांगावं असं वाटतं. खरं तर अशा प्रसंगी काहीच बोलू नये आणि शांत बसावं असं असतं. पण काही वेळेला असंही म्हणतात की आपल्या भावना जर सांगितलं नाही तर लोकांच्यापर्यंत त्या पोचतील तरी कशा. आणि त्यामुळे मला हा सगळा रामगीतेचा प्रवास आज इथे बसल्यानंतर आठवतोय आणि प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आज रामगीतेचं प्रकाशन होत आहे. आणि ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची महत्त्वाची गोष्ट आहे की सखाराम महाराजांच्या मठात की मला त्यांच्या वाङ्मय हे काही माहीत नाही. अशा वेळेला मला त्यांचं काहीतरी मिळून मी लिहिणं आणि या प्रसंगाने मला मंदार महाराजांना एक खूप कळकळीची विनंती करायची आहे की माझ्या असं वाचनात आलं आहे की त्यांच्या घरामध्ये सखाराम महाराजांनी हाताने स्वतः लिहिलेले अभंग आहेत. पण आता त्यांना पण ते माहीत नाही आहेत की नाही. पण हे अभ्यास करताना जी काही कागदपत्र श्यामदादांनी दिली तर त्याच्यामध्ये मला असे उल्लेख आले वाचण्याचे की काय काय त्यांचं साहित्य मठामध्ये उपलब्ध. तर त्यातलं आहे पादुका आहे, दंड आहे, हां चिपळ्या आहेत आणि त्याच्याबद्दलच या अभंगांचाही उल्लेख आहे. आणि माझी खूप इच्छा किंवा पुढे आता अभ्यास करायचा आहे तर आपल्याला ते अभंग अभ्यास करायला मिळावे. कारण त्यांचा पुढचा जो ग्रंथ आहे पंचीकरण हा योगाशी संबंधित आहे. कारण त्या पुस्तकामध्ये नुसती जी संगीता आहे ती पंचीकरण आणि षटचक्र याच्याशी सांगत त्यांनी घातलेली आहे. कारण सखाराम महाराज हे पण योगीराज होते त्यामुळे त्यांनी योगाशी संबंधित ते सगळं लिहिलेलं आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या अभंगांची काही मला जोड मिळाली तुमच्याकडून मला ते उपलब्ध झालं तर मला तो अधिक आनंद होईल आणि पंचीकरण लिहायला अजून जास्त उत्साहाने मी तयार होईल. आणि मी प्रार्थना करते सखाराम महाराजांच्या चरणाशी की कारण एक गोष्ट सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे की मी करणारी कोणीही नसते. मी केलं असं म्हणणं सुद्धा चूक असतं. पण समर्थांची इच्छा, माझ्या सद्गुरूंची इच्छा आणि सखाराम महाराजांची सुद्धा इच्छा
की ते माझ्या हातनं हे लिखाण घडावं आणि सगळ्यात प्रभू श्री रामचंद्र त्यांचं मला रामगीतेचं नाव ही त्यांची पण इच्छा आणि या सगळ्यांची जर इच्छा असतील तर त्या जर आपल्यापर्यंत आल्या तर आपण त्या पूर्ण करायचं आपण कोणी नाही ते आपल्याकडनं सगळं करून घेत आहेत आणि तसंच सकाराम महाराजांनी माझ्या सद्गुरूंनी आणि श्री रामचंद्रांनी सुद्धा माझ्याकडून सकाराम महाराजांचं जे पुढे साहित्य आहे त्याच्यावरचं माझ्याकडनं लिखाण त्यांनी करवून घ्यावं अशी मी त्यांच्या सर्वांच्या चरणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं नम्र भावाने प्रार्थना करते आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला हे काम करणं शक्य होईल अशी मी माझ्यातर्फे सुद्धा तुम्हाला आश्वासन देते की मला मिळालं सगळं तर मी नक्की करेन कारण या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि एवढं बोलून मी माझं मनोगत धन्यवाद सुनीता मनोगत अगदी मोठ्या मनाने तुम्ही व्यक्त केलं. आणि सुनीताताईचा परिचय थोडासा आधी करून देण्यात आला कारण त्यांचं कार्य आणि त्यांचं कर्तव्य खूप मोठं बाहेर समोर धरा ताई. म्हणून मी म्हणते की सुनीताताईला ओळख आपल्या व्यक्तिमत्वाची न्यारी ओळख आपल्या व्यक्तिमत्वाची न्यारी दाही दिशातून गगनाला भिडणारी सागराच्या अंतरी पोहोचवूनही माणुसकी आदर्श ठेवणारी अशी ही आमची सुनीताताई अष्टपैलू गुणाने तिचं व्यक्तिमत्व सगळीकडे बहरत आहे. आणि अशा ह्या लेखिकेच्या हातून झालेल्या ह्या दिव्य ग्रंथाचं कारण समर्थांचे जे शब्द असतात संतांचे जे शब्द असतात त्याला आम्ही पुस्तक म्हणत नाही आम्ही त्यांना ग्रंथ म्हणतो. मी सवयांचं जे प्रकाशन सवयांवर मी जे प्रकाशन पुस्तकांचं केलेलं आमच्याकडे त्या याला सुद्धा आहेतच आमच्या सातात नित्यनियमाच्या सवया पण आम्ही त्याला सवया ग्रंथ म्हणतो कारण ते समर्थांचे शब्द आहेत आमचे शब्द नाही आहेत समर्थांचे शब्द आहेत. तेव्हा आपण याही पुस्तकाला आता रामगीता ग्रंथ म्हणूया आणि या ग्रंथाचा परिचय आपले कापरेकर पुस्तक परिचय करून देतील डॉक्टर भालचंद्र कापरेकर. आधी प्रकाशन सोहळा करूया आणि अशा या पुस्तक लिहिलेल्या हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आधी करूया आणि मग त्याचा परिचय देतील आपले कापरेकर काका. सगळ्यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यापूर्वी आपली पार्टी जेव्हा सकाळी संस्थानामध्ये गेली भटजी बापूच्या संस्थानामध्ये त्या संस्थानाचे मठपती सध्याचे प्रसाद महाराज यांचं पुष्पगुच्छाने स्वागत करते. शांभो जय जय रघुवीर भटजी बापू संस्थान अनेक वर्षापासून हैदराबादमध्ये कार्यरत आहे. त्यांचे वडील भगवान महाराज त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. त्यांना श्वासनलिकेचा काहीतरी त्रास होतोय तर त्यांच्या गादीवर अजून त्यांना हे केलेलं नाही पण त्यांच्या गादीवरचं मठाचं सगळं कार्य संस्थानाचं कार्य पूर्ण प्रकाश महाराज चालवतात. त्यांना मी धन्यवाद दिले. आमच्या ह्या सोहळ्याच्या प्रसंगी उशिराने का होईना पण तुम्ही या ठिकाणी आला कारण सकाराम महाराज मोठे भाऊ आणि धाकटा भाऊ भटजी बापू तर भावाभावांनी एकमेकाला आतापर्यंत कधी सोडून वागलेच नाही
तर हा प्रकाशन सोहळा होणार कसा? नाव लिहिलेलं होतं त्यांचे सगळे यादीमध्ये, पण प्रसाद महाराज आले नाही. मग आता काय करायचं? सखाराम महाराजांनी बरोबर प्रकाशनापूर्वी त्यांना पाठवलं. या सखाराम महाराजची प्रचिती कशी बरोबर येते याचं हे उदाहरण आहे. धन्यवाद. आता प्रकाशन सोहळा ज्यांना घ्यायचं असेल तिथे विक्रीसाठी ठेवलेला. आणि हा रामगीता सखाराम महाराजांचे अभंग मूळ संस्कृत असलेले त्यांनी अभ्यास करून मराठीमध्ये आपल्या सर्वांसाठी सोयीची उपलब्ध करून दिलेले आहे. अशा या महान ग्रंथाचा परिचय करून देते पुण्याचे डॉक्टर भालचंद्र तापरेकर काका. हॅलो. आवाज काय हॅलो. हा येतोय. सारिके पूर्वविराजे सीता प्रेम्योगेश्वराजे ईता सारिका मान्यसा नमस्कार नमः सद्गुरु नमः जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रकाशन समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे मंदार महाराज, शावराव कुलकर्णी, दिलीप महाराज, माझ्या भगिनी डॉक्टर सुमितेताई, सरोजिनी मेढे आणि कडक शिस्तीच्या रेखाताई, या सर्वांना अभिवादन करून सखाराम महाराज यांच्या स्मृतीला वंदन करून समर्थ रामदास कल्याण स्वामी यांच्या स्मृतीला वंदन करून आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या संबंध परिसरामध्ये म्हणजे या मंडपामध्ये उपस्थित असणारे आपण सर्व संत सज्जन अभ्यासक आणि त्याच्यामध्ये
आमचा छोटा नातू राघव सुद्धा यांचा आत्तापर्यंत तिथे बसला होता. या सगळ्यांना मी वंदन करतो आणि साक्ष श्री रामगीता या आजच्या प्रकाशित ग्रंथाविषयी माझे काही आकलन शक्तीप्रमाणे मला जे वाटतं ते मी आपल्याकडे मांडतो. तत्पूर्वी माझी भूमिका मी स्पष्ट करायला हवी की मी मराठी लिटरेचरचा अभ्यासक आहे. त्यामुळे तुमच्यासारखाच आयुष्यामध्ये साहित्य, कला, संगीत, नाट्य क्षेत्र, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये माझा ह्या ना त्या कारणाने वावर असतो आणि मला त्याच्यामध्ये फार रस आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान हा माझा जरी चिंतनाचा विषय असला तरी तत्त्वज्ञानावर जर मी बोललो तो तुमचा चिंतेचा विषय होईल. त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. पण एक रसिक, आस्वादक, एक रसिक म्हणून मला याच्यामधलं जे कळतं, मला जे वाटतं ते मी आपल्यापुढे मांडण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक मर्यादा माझी मी सांगतो की आपल्याला सहज सोपा विषय कळावा यासाठी काही उदाहरणे मला सांगावी लागतील. ती माझ्याशी व्यक्तिगत संबंधित असली तरी सुद्धा व्यक्तिदोषाचा दोष स्वीकारून मी ती सांगेन. कृपया कोणी आपण गैरसमज करून घेऊ नका की हा फार शहाणा झाला, म्हणजे मी असलो तरी म्हणू नका. आता या पुस्तकाच्या ह्या परिघामध्ये मी बोलणार आहे हे महत्त्वाचं. या पुस्तकाचं जे बाह्य स्वरूप आहे त्याचा आधी आपण ते मी आपल्याला पुढे सांगतो. ते एक हा छोटेखानी ग्रंथ आहे, साधारण 100 पानं, म्हणजे अगदी एक्झॅक्ट म्हटलं तर 80 पानापर्यंत हा संग्रह आहे. याच्यामध्ये सखाराम महाराज भावदीपिका या मूळ संस्कृत आणि त्याचा अभंग आणि त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्याचं स्पष्टीकरण डॉक्टर सुनीती यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने केलेलं आहे. अध्यात्म रामायणामधील उत्तरखंडामधल्या 5वा जो सर्ग आहे त्याच्यामध्ये रामचंद्र आणि लक्ष्मण यांचा संवाद आहे. या संवादाचं स्पष्टीकरण या संबंध पुस्तकामध्ये केलेलं आहे. आता याचे एकंदर 61 श्लोक आहेत. 61 श्लोकामध्ये ही रामगीता ही मांडण्यात आलेली आहे. या कमी श्लोकामध्ये, कमी शब्दामध्ये हे मांडणं हे अतिशय कठीण असतं आणि म्हणून कवी हा मोठा ठरतो. म्हणजे प्रत्येक संत हा जेव्हा कवी आहे असं आपण म्हणतो त्यावेळेला कवी होणं हे किती कठीण असतं, कमी शब्दात मांडणं किती अवघड असतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि या 61 श्लोकामधली विभागणी अशी काही फारशी त्याच्यामध्ये नाही आहे. मी माझ्या आकलनशक्तीप्रमाणे ते केलेलं आहे. मला याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा दिसतो की राम आणि लक्ष्मण आपल्याला बंधू म्हणून माहिती आहे. जोडी असावी तर राम लक्ष्मणासारखे असं म्हटलं जातं. परंतु याच्यामध्ये गुरु शिष्याचा भाव हा त्याच्यामध्ये जास्ती करून दिसतो. म्हणजे गुरु हा सद्गुरू किंवा सद्गुरू कसा असावा या संदर्भामध्ये प्रभू रामचंद्र हे सद्गुरू आहेत आणि लक्ष्मण हा भाऊ असला तरी तो शिष्य आहे. आणि मला हे असं सारखं वाटतं की आपण दासबोधाचे अभ्यासक आहात. दासबोधाच्या प्रत्येक समासाच्या किंवा दशकामध्ये आणि समासामध्ये असं म्हणते गुरु शिष्य संवाद आहे. कारण गुरु शिष्य संवाद हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा असतो. या दृष्टीने गुरु शिष्य संवाद म्हणून ह्याला फार महत्त्व आहे असं मला निश्चितपणाने वाटतं. याच्यामध्ये जी छायाचित्र आहे त्याचं मला विशेष करून कौतुक करावंसं वाटतं. त्याच्यामध्ये मठातील हे जे आहेत मागे राम, सीता, लक्ष्मण, प्रभू रामचंद्र, रामदास म्हणजे रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी, सखाराम महाराज कृत दास मारुती, त्याच्यानंतर चिपळ्याची माळ आणि भाऊसाहेब डोंगावकर यांचे अतिशय सुस्पष्ट आणि आकर्षक अशी छायाचित्र घेतलेली आहेत. कारण नाहीतर नेहमी होतं कसं की चित्र ही व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे पुस्तकाचं गेटअप हा बिघडतो, चुकतो. याच्याशिवाय प्रास्ताविकामध्ये श्याम कुलकर्णी लिहिलेलं आहे हे जे त्यांनी काल सांगितलं वारंवार तुमचं बोलण्यात आपल्या लक्षात येतं की ह्या मठाच्या संदर्भामध्ये कोणी त्यांना मदत केली आणि त्या मदतीचा ओघ कसा होता आणि त्याच्यानंतर आपण आत्ता जिथे बसलो त्या स्वरूपाचं मठ हा अस्तित्वात आला. त्याच्यामध्ये भाऊसाहेब डोंगावकर यांचा एक विशेष करून त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्याशिवाय हिवरे हयात नगरकर
या नावाचा उल्लेख आहे, देशपांडे नावाचा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना रामगीता पब्लिश करावी असं का वाटलं किंवा त्याच्यामागे ते का लागले, त्याचं प्रेरणास्थान हे या मठामध्ये सखाराम महाराजांच्या बरोबरीने या लोकांनी जे काही परिश्रम घेतले त्यामुळे त्यांचं श्रेय ते त्यांना देत असावेत असं मला वाटतं. त्याचं प्रेरणास्थान सखाराम महाराजांबरोबर हे पण आहे. त्याच्यानंतर ते चरित्राचा भाग येतो तो सचिन जहागीरदार त्यांनी तो लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्या चरित्राच्या पानामध्ये जो उल्लेख केला त्याच्यानुरूप, कारण शेवटी असं असतं की पूर्वीच्या काळी काही आपल्याकडे सणावळी किंवा असं रेकॉर्ड परफेक्ट असतं असं नाही. तर अंदाजे 1800च्या सुमाराला त्यांचा जन्म आहे आणि 1840ला त्यांनी समाधी घेतलेली आहे सखाराम महाराजांनी, असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर सखाराम महाराज हे निस्पृह किती होते याचं मला फार कौतुक वाटतं. तो प्रसंग मी सांगितला पाहिजे की एक सरदार चालला होता आणि त्यावेळेस सखाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. ते कीर्तन चालू असताना तो थांबला आणि त्यांनी ते ऐकताना असं सांगितलं की तुम्ही जे कृष्णाचं वर्णन करत आहात तो कृष्ण मला तुम्ही सगुण रूपात दाखवाल का. आणि त्यावेळेला त्यांनी कीर्तनामधून अर्थात त्यांची भावतंद्रा टाकलेली होती. त्यावेळेला त्यांनी भाव मुद्रेमध्ये त्या एका चित्रामधून त्यांना सगुण रूपातल्या श्रीकृष्णाचं दर्शन करून दिलं, दर्शन घडवून दिलं. आणि त्यामुळे तो अतिशय खुश झाला. तोच त्यांच्या सखाराम महाराजांच्या पाया पडला. त्यानंतर सखाराम महाराजांनी त्यांना इनाम म्हणजे त्यावेळच्या काळाप्रमाणे जमिनी वगैरे असं काय काही दिलं इनामपत्र. तर सखाराम महाराज इतके निस्पृह होते त्यांनी ते तत्क्षणीच परत करून टाकलं. मला सध्याच्या काळामध्ये हे फार महत्त्वाचं वाटतं. थोडा मी स्पष्ट बोलतो, नाईलाज आहे, त्यामुळे मला फारसं कोणी व्याख्यानावर बोलवत नाही की आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण शाळांकडे लक्ष देतो किंवा आपण मला इतके पैसे पाहिजे तरच मी येतो असं म्हणतो, त्यावेळेला ह्या क्षणी असं मला वाटतं. आणि ही जी परंपरा आहे, मी वरती जे सांगितलं की गुरु शिष्य परंपरा, ती कल्याण स्वामी सुद्धा असे निस्पृहच होते आणि त्यांचेच एक पाईप किंवा त्यांचेच हे अनुग्रहित असल्यामुळे एवढी निस्पृहता त्यांच्या अंगात होती. आणि त्याहीपेक्षा पुढचं जाऊन मला जे भावलं ते हे की कल्याण स्वामींच्या समाधीपर्यंत जाऊन ते प्रत्येक कीर्तनाचं रिपोर्टिंग करायचे सध्याच्या भाषेत. म्हणजे माझं हे मी बोललो, मी हे बोललो नाही, माझं हे चुकलं, माझं काही राहिलं हे सांगणं आणि आपल्या गुरुला स्मरणं हे सध्याच्या काळामध्ये फार अवघड झालेलं आहे. हा एक मला भावलेला प्रसंग त्यांच्या चरित्रामधला वाटतो. त्याशिवाय हंसराज स्वामी आणि सखाराम महाराज यांचा जो अनुबंध आहे तो एक चांगला चरित्रामधला आपल्याला कळतो. आणि त्यांचे जे शिष्य आहेत, शिष्यवर्ग, त्याच्यामध्ये भाऊ महाराज काटकर, रामचंद्र बाबा पाटील, भवानीदास महाराज, दत्तात्रय महाराज हे दिसतात. आणि पंचीकरण आणि रामगीता हे त्यांचं उपलब्ध वाङ्मय आहे असा सगळ्याचा उल्लेख आहे. याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा उल्लेख असा दिसला की हा प्रश्न मला पडायचा की कल्याण स्वामी हे वितरागी आणि मुळामध्ये निस्पृह हे सगळं होतं, पण ते ब्रह्मचारी होते. आणि त्याच्यानंतर मग ब्रह्मचार्याची गादी ब्रह्मचार्याने मिळायला पाहिजे हेही होतं, कारण त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे. त्यांनी त्यांच्या पुतण्याला त्यांनी विचारलं, मी त्यांच्या पुढच्या लोकांनी विचारलं की तुम्ही या गादीवर या, तेव्हा कल्याण स्वामींच्या पुतण्याने नाही म्हणून सांगितलं, कारण ही कडकडीत वैराग्याची गादी आहे, याच्यावरती आम्हाला बसणं शक्य नाही, म्हणजे आम्ही पूर्णपणे जळून जाऊ असं त्यांना सांगण्याचा अर्थ होता. तर अशा परिस्थितीमध्ये इथे जे उल्लेख आहे की जो मोठा मुलगा असेल तो त्याच्यावरती मठोपती म्हणून आहे आणि त्याच्या पश्चात त्याचा कनिष्ठ भाऊ, त्याचा जो मोठा मुलगा आहे तो तिथे मठोपती म्हणून जायचा. हे मला फार सध्याच्या घराणेशाहीच्या काळामध्ये महत्त्वाचं वाटतं की आपली गादी टिकावी म्हणून आपल्या लोकांना धरून ठेवायचं आणि वेळ आली की त्यांना जवळ करायचं, काम झालं की लाथा घालायचं, असा प्रकार हा त्या काळात नव्हता. म्हणून जुनं साहित्य महत्त्वाचं मला वाटतं. त्या दृष्टीने हे ह्या चरित्राचे उल्लेख मला महत्त्वाचे वाटतं. आता त्याच्यानंतर आपला जो आजचा विषय आहे सार्थ रामगीता हा सुरू होतो. एकंदर 61 श्लोकांमध्ये याची सगळी मांडणी केलेली आहे. त्याच्यापैकी पहिला जो 5 श्लोक आहेत त्यामध्ये सगुण रूपातील रामाचं वर्णन केलेलं आहे. मागच्या कालच्या प्रवचनात आपण ऐकलं असेल की सगुण रूप हे परमेश्वराला म्हणजे माहिती असतं आपल्याला की निर्गुण स्वरूपामध्ये परमेश्वर आहे, पण सगुण स्वरूपामध्ये कोणती तरी मूर्ती असणं आपल्या डोळ्यासमोर आवश्यक असतं. तसंच सगुण रूपातील रामाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे.
त्याच्यामध्ये एक मृगराजाची कथा येते की त्याच्यामध्ये तो एक दान करतो गायींचं, आणि ती गाय चुकीची एकाची दुसऱ्याला दिली जाते. त्यानंतर त्या गायीचं असं झाल्यामुळं तो रागावतो ब्राह्मण, आणि तो म्हणतो की नाही मी तुला दुसरी देतो. तो म्हणतो नाही, माझी गाय मलाच दिली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्याला पुनर्जन्मामध्ये काहीतरी दुसरा प्राण्याचा म्हणजे सुसर नगर काहीतरी जन्म प्राप्त होतो, असा त्याच्यात उल्लेख आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सूत्र सांगितलेलं ते हे आहे की कुठलंही कर्म हे विचारपूर्वकच केलं पाहिजे. हा फार महत्त्वाचा विचार आहे की म्हणजे आपण काही करतो ते चालतं. आणि हे सुनील यांनी त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये ते स्वच्छपणाने लिहिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी घेतलेले आधार रामदासांचा दासबोध आणि आत्माराम हे आहेत, हे प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवतं. ह्या प्रपंचातून आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रपंचातून मुक्तीचा मार्ग मिळतो का, आणि तो त्याला हवा आहे. लक्ष्मणाला मुक्ती हवी आहे, आणि ही मुक्तीची संकल्पना जी आहे ती आणि त्याला दाखवणारा मार्ग हा प्रभू रामचंद्राने त्याला सांगितलेला आहे. आता ह्या सगळ्या 5 श्लोकांमध्ये एक आपल्याला माहिती असतं बरं का, की आपण येणाऱ्या माणसाचं कौतुक करावं लागतं. मग त्याची ओळख असेल किंवा त्याचं काहीतरी गुणगान असेल, तसं गुणगान ह्या 5 श्लोकांमध्ये प्रभू रामचंद्राचं लक्ष्मणाने केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हीच योग्य सद्गुरू आहात हे त्या गौरवाने लक्ष्मण रामचंद्रांना म्हणतो आहे. ह्याचबरोबर पुढचं जे श्लोकांचा विचार करण्यापूर्वी 2 गोष्टी आपल्याला नीट लक्षात घ्यायला हव्या. कारण वर्णाश्रम धर्माचं आचरण हे त्याच्यामध्ये महत्त्वाचा उल्लेख अनेक श्लोकांमधून येतो. तो वर्णाश्रम धर्म म्हणजे 4 आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आणि वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ह्या सगळ्या वर्णाश्रम धर्माची आचार संहिता किंवा त्याच्याप्रमाणे सांगितलेलं प्रत्येकाने पाळलं पाहिजे, असा त्याच्यामागे सांगण्याचा उद्देश आहे. आता हे वैदिक शास्त्राप्रमाणे किंवा वैदिक धर्माप्रमाणे हे अलिखित होतं. याच्यामधला महत्त्वाचा फरक असा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आता आपण जर म्हणलं की हे सगळे आश्रम पाळायचे वगैरे, तर ह्याच्याबद्दल कोणाची दुमत असत नाही. म्हणजे ब्रह्मचर्य शिक्षण संस्था आहे त्याप्रमाणे शिकलं पाहिजे, गृहस्थाश्रमी पैसे मिळवले पाहिजे. वानप्रस्थाश्रमाच्या वेळेला थोडासा प्रश्न येतो की संसाराच्या बॉर्डरवर आपण राहायचं का नाही राहायचं. बॉर्डरवरच आपण राहिलं पाहिजे. समजेपर्यंत संन्यासाश्रमाची वेळ येते, म्हणजे पंचतरी येते की आता हातापायात काही दम राहिलं नाही, आता ऐकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हा जो भाग आहे हा आपण मान्य करतो ह्या कारणाने. पण पुढचा जो आहे वर्ण, तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याच्यामध्ये गफलत आपल्या राजकारण्यांनी आणि अनेक लोकांनी अशी चमत्कारिक केलेली आहे की हे वर्ण जे आहे हे वर्ण हे जन्माने नाहीत. तुम्हाला जो वर्ण प्राप्त होतो तो तुमच्या कर्तव्य कर्मामुळे, तुमच्या क्रियाकर्मामुळे तुम्हाला तो प्राप्त होतो. म्हणजे याचे उल्लेख रामायणामध्ये सुद्धा आढळतात, इतरही ग्रंथांमध्ये आढळतात की त्या राजाच्या पदरी अनेक शूद्र हे सुद्धा तिथे त्याचे पुरोहित म्हणून काम करणारे होते, त्याचा सल्ला हे घेणारे होते. जसं क्षत्रिय हा सुद्धा आपल्याला माहिती आहे की पेशवाई काळामध्ये जे आहेत ते क्षत्रिय होते, म्हणजे ते वृत्तीने क्षत्रिय होते पण जन्माने ते ब्राह्मण होते. त्यामुळे जन्माने आपली जात आपला धर्म ठरवला जातो हे होत नाही. आणि धर्म याची व्याख्या अनेक प्रकारे आहे. धर्म म्हणजे आपण जे स्वीकारतो, जे धारण करतो, म्हणजे शिक्षकाने शिक्षकाचा धर्म करणं हा त्याचा धर्म आहे. तो कुठला जन्माने हा विषय येत नाही. न्यायाधीशाने न्यायाधीशाचं काम करणं हा त्याचा धर्म आहे. हे जे आहे याला धर्म असं म्हटलं जातं. या संकल्पना मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगितल्या की हा पुढचा सगळा जो आधार आहे तो त्याच्यावरती आहे. कर्मावरती आपल्याला परत पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणजे तुमचं सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि कर्म हा जो भाग आहे तो आपण आपल्याला दिलेलं जे काही कर्म आहे ते करत असताना नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, आणि ते करत असताना कशा प्रकारे करायचं हा पुढचा भाग येतो. तर त्याच्यामध्ये कर्मामुळे हा महत्त्वाचा विषय हा ब्रह्मगीतेत आहे की कर्मामुळे अज्ञान झाकलं जातं की अज्ञान नष्ट होतं. अशा प्रकारची एक संकल्पना आपल्या मनामध्ये असते
किंवा भगवद्गीतेमध्ये असा त्याचा उल्लेख आहे की कर्मण्येवादे कारस्ते मा फलेषु कदाचन. तर प्रत्येकाने किंवा निष्काम कर्मयोग हा जो कर्म भगवद्गीतेत सांगितलेला आहे तो प्रत्येकाने कर्म करत राहावं, फळाची अपेक्षा धरू नये. पण हे जरी आपण म्हटलं तरी सुद्धा काही ना काही गोष्टींमध्ये फळाची अपेक्षा माणसाला असतेच. आणि त्याच्यासाठी परमेश्वराला साक्ष ठेवून आपण आपलं काम केलं पाहिजे, कर्तव्य कर्म केलं पाहिजे. असं जे असेल त्याला निष्काम कर्म म्हणायचं. आणि निष्काम कर्म जरी केलं तरी सुद्धा ते प्रारब्धामध्ये म्हणजे संचितामध्ये ते जमा होतं आणि ते पुढच्या जन्मी आपल्याला अनुभवायला येतं. म्हणून ते जे काम आपण करतो ते कर्म करायचं आहे त्या कर्माच्या वेळेला आपण निरपेक्ष भावनेने बाजूला राहणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. तो त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा विस्ताराने सांगितलेला आहे. आता अज्ञान नष्ट करणे हा संसारातला सुटकेचा मार्ग आहे असं एक महत्त्वाचं सूत्र त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि हे आपल्याला अज्ञान नष्ट करायचं म्हणजे काय तर ज्ञानाकडे जायचं. तर अज्ञान आणि ज्ञान याच्यामध्ये कर्म हा एक महत्त्वाचा भाग येतो. तर ते कर्म करत असताना आपल्याला संसारातनं सुटका मिळते का कारण निष्काम करणं. तर त्यांनी असं स्पष्ट म्हटलं आहे की त्यांनी मी आता म्हटलं तसं त्यांनी सुटका मिळत नाही, ते तुमचं पुढच्या जन्मामध्ये जमा होतं, अकाउंट बॅलन्स वाढतो. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला उपासना हा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरती हा पण महत्त्वाचा विषय आहे की कर्म आणि उपासना याच्यामध्ये उपासना जर असेल तर अज्ञान नष्ट व्हायला त्याची मदत होते. आणि उपासना याचा अर्थ भक्ती. आणि मग ती भक्ती जी असेल ती भक्ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करायची आणि त्या भक्तीचा परिपोष हा त्याच्यामध्ये होतो. म्हणजे तुमच्या सांसारिक सगळ्या व्यवधानातनं भक्ती असताना तुम्हाला सद्गुरू लागतो की जो सद्गुरू आपल्यामध्ये फरक करतो. सद्गुरू याचा अर्थ तरी आपणासारखा तत्काळ म्हणजे त्याला सद्गुरू म्हणायचं. पण सद्गुरू हे वाटेवर पडलेले नाहीत. सद्गुरू हा आपल्या शिष्याला शोधत येतो. हे माझं महत्त्वाचं कदाचित धाडसी वाटणारं विधान असेल पण हे सत्य आहे. कोणी असं म्हटलं ना मी अनुभव येतो, मी समाधी लावतो, अरे तू कोण? तुला सद्गुरू येऊन सांगतो की तू असं कर, तू तसं कर. आणि तो सद्गुरूवरती मोठी जबाबदारी असते. तो असं म्हणतो की मी माझ्यासारखा त्याला करणार आहे. म्हणजे त्याला कमीपणा येतो तर त्यांनी काय उलटे पलटे उद्योग केले तर. त्यामुळे सद्गुरू हा सगळ्या ह्या प्रोसेसमध्ये सगळ्या ह्या परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. आता याच्यामध्ये एक शंका लक्ष्मणाने त्यांना विचारलेली आहे. म्हणजे लक्ष्मण हा एक आपण सिम्बॉल करू किंवा आपण लक्ष्मण हा एक प्रतिनिधी या अर्थाने धरू जे तुमच्या आमच्या मनातला आहे की संसारातला सुटकेचा मार्ग हा तर भक्ती, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचा आहे प्रवास. तर त्याच्यानंतर त्याला योग्य साधन हे जर फक्त भक्ती आहे आणि सद्गुरू आपल्याला पाठीशी पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं तर जे काय आपण करत असतो ती कर्म आपोआप होत जातात आणि त्याच्यामध्ये आपला मीपणा येत नाही. म्हणजे आता याचं एक मी साधं उदाहरण माझ्या बाबतीतलं सांगतो की सखाराम महाराजांच्या समाधीपाशी मी येईन असं मला कधीही वाटलं नव्हतं. माझा सुनीचे त्यांचा फोन झाला मागचे 2-3 वर्षापूर्वी. तेव्हा ते म्हणले की असं आहे तिथे आपण जाऊ म्हटलं. आणि इथे आल्यानंतर ज्या वेळेला मला असं अनुभवायला आलं की मी काल पूजेला बसलो होतो की अरे हे आपण कधी अलौकिक सुख अनुभवलंच नाही. इथे काय झालं तर मला तर अपेक्षा नव्हती की काहीतरी करावं, कुठेतरी जाऊन डोकं टेकावं, पालखीला भोई म्हणून जावं. पण हे कसं घडलं तर सद्गुरू कल्याण स्वामी हे सद्गुरू हे मला एका अनमोल माणसाने सांगितलेलं आहे की आता तुमचे सद्गुरू कोण समर्थ रामदास नाही कल्याण स्वामी म्हणून. तर कल्याण स्वामीची मला प्रेरणा म्हणा काही इच्छा म्हणा, कारण जिथे माझं काही नाही असं मी जेव्हा धरलं त्यानंतर मला ही बुद्धी झाली आणि मी इथपर्यंत पोचलो. एक असं उदाहरण आहे की अशा पद्धतीने
मला काहीही नको असं म्हणत असताना, जसं कालच्या प्रवचनामध्ये तुम्ही ऐकलं असेल सहजस्थिती, की जे मला काही नको असं म्हणत असताना आपल्याला मिळत जातं आणि आपण त्या अर्थाने खऱ्या अर्थाने कधी अतिशय जगातले मोठे श्रीमंत असतो, अशी अवस्था आपल्याला त्यामुळे मिळू शकते. मोक्ष प्राप्ती करण्यासाठी मी सांगितलं जो भक्ती हा मार्ग ते त्याच्यात आहे, त्या भक्तीच्या मार्गाने आपण जायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं तर पुण्य मिळतं, पण पुण्य मिळतं पण त्याने अज्ञान नष्ट होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा सूत्र त्या रामगीतेमध्ये आहे. हे पुण्य तुम्हाला मोक्षप्राप्तीसाठी उपयोगाला येत असेल किंवा नसेल, जर तुमच्या अकाउंटला ते जमा होत असेल हे कसं बघायला बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी काय तर देहबुद्धी सोडावी, हे अतिशय अवघड काम आहे. म्हणजे मी कितीही म्हटलं की, परत आता एक व्यावहारिक उदाहरण सांगतो की सासूबाईंचा उपास असतो शनिवार मंगळवार गुरुवार, काही जण आठवड्याच्या आठवडे काढतात. तर सून कौतुकाने सांगते की आई संध्याकाळी तुमच्या आवडीचं गोड पदार्थ केला आहे किंवा बटाटे वडे केले तर तुम्ही खा. ते सासू मनातली बिघडलेली असते, पण ती काय सांगते आजच केलेस का, बरोबर आहे ना. मग असं करू संध्याकाळी मी खाते, इथे तुमची वासना आहे. मी उपास करतो म्हटल्यानंतर मला असं मनात यायलाच नाही पाहिजे ना. आता इथे बाहेर काहीतरी कळत आहे, मला मनात वाटत असलं बटाटे वडे आहे, आता माझा व्याख्यान जरा आवडतच घेतो, तर मी जर वास घेतला ना तर ती वासना आहे आणि मग मला तो अधिकार नाही. म्हणून वासना पहिल्यांदा संपली पाहिजे. त्या वासनेच्या अनुषंगिक या सगळ्या गोष्टी येत असतात आणि त्याच्यामुळे ते काय कर्म पार पडतात त्या पद्धतीने करतात. मोक्ष प्राप्तीसाठी योग्य वेळ येतात ज्यामुळे कर्म पार पडतात, ती देहबुद्धी सोडली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे की मी आता देहबुद्धी म्हणजे या शरीराचा 3.5 हाताचा देह जो आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मला ज्या काय करायला लागत आहेत त्या मी केल्याचं पाहिजे. पण त्या करत असताना मला हे कळलं पाहिजे की आता मला ह्याची गरज नाही, मला आता हे करण्याची गरज नाही. प्रपंच करावा नेटका हे समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि होता पिका होत जात म्हणजे काय, परत ही इकॉनॉमी अर्थशास्त्राचे असतील त्याच्यासाठी सांगतो की अर्थशास्त्रामध्ये असं एक तत्व सांगितलेलं आहे. मला चहा आवडतो, परत बोटमधून गाडी येते 2 कप 3 कप 4 कप 5 कप चहा पितो मी, तुला माहिती आहे. आता मला नंतर 10व्या कपाला असं वाटतं ना की नाही आता नको चहा, ही जी वेळ आहे तिथे प्रपंच करावा नाही का, मग घ्यावे परमार्थ विवेका. तिथे मला असं वाटतं मी तृप्त आहे, मला काहीही नको, ही जी अवस्था आहे तिथे माणसाने स्वतःची कर्म सोडली पाहिजे. उगाचच आपण असं म्हणण्यात अर्थ नसतो की नाही मी काय चातुर्मासात मी हे सोडलं ते सोडलं, पण चातुर्मास संपला की खाता ना नको तुम्ही, मग तुम्ही सोडलं कसे त्या आधारावर म्हणतात. त्यामुळे हे थापा मारणं थांबव असं रामगीता म्हणतो, मी नाही म्हणतो. त्यामुळे कर्म आणि ज्ञान याच्यामध्ये उपासना येते आणि देहबुद्धी सोडावी लागते. परत मनाचा एक मोठा चमत्कारिक भाग आहे. म्हणजे समर्थाने मनाला उपदेश का केला हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की मन चिंतिते वैरेनं चिंतित, कितीतरी गोष्टी मनावरती आपल्या डिपेंड असतात किंवा दिलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बसलेलो आहे, आता प्रकाशनाचा कार्यक्रम मी काहीतरी बोलतोय, तर इथे स्थानिक हैदराबादमधले जे लोक असतील आणि ते लांब राहत असतील तर ते म्हणतील आता किती वेळ हवा, प्रसाद कधी होणार आणि आपल्याला गाडी कधी मिळणार, आपण रिक्षाने जाणार का नाही. कारण मन संकल्प विकल्पामध्ये टाळ्याचा वाजवायच्या नको या संकल्प विकल्पामध्ये माणूस गुंतलेला असतो आणि त्याला असं सारखं वाटत राहतं मन जे चिंती वैरीनं चिंती. म्हणून मनाला व्यसन घालणं, हे मनाने पहिल्यांदा अंतर्मुख होऊन या सगळ्या गोष्टीतून निवृत्त होणं आणि याला उपयोगी पडणारं म्हणजे भक्ती. आता ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे, मोक्ष प्राप्तीचं. आता मोक्ष ही संकल्पना म्हणजे मला जे माहिती आहे त्याप्रमाणे ही सर्व श्रुत अशी आहे म्हणजे की मोक्ष म्हणजे मी या सगळ्या गोष्टीतलं निवृत्त होणार आहे. परंतु मला जे माझं दैनंदिन कर्म आहे ते मी जिवंत असेपर्यंत मला करायलाच हवं, करायलाच पाहिजे, ते चुकत नाही. म्हणजे
पावसच्या महाराजांनी त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा त्या त्या वेळेला पावसचे महाराज त्या देसाईंच्याकडे आंब्याच्या पेटीवर नावं द्यायचे. ते काय असं म्हणले नाही की आता मला मुक्ती प्राप्त झाली, आता काय मी काय करणार नाही. हे मुक्तीची संकल्पना नाही. मुक्ती याचा अर्थ या सगळ्या विश्वातून, या सगळ्या चराचर सृष्टीतून त्याचाच मी एक भाग असलो तरी ह्या मायेच्या आधाराने जे काही चाललेलं आहे त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. म्हणजे मी परमात्मा स्वरूप आहे. आत्मा आणि परमात्मा यांचं एकरूपकरण झालं, ते एकीकरण झालं की ती जी अवस्था प्राप्त होते ती समाधी अवस्था असते. आणि तसं मला मोक्ष हे आहे. तेव्हा मोक्ष हे साधन आहे, पण ते साध्य आहे का मी हे विचार करायला पाहिजे. माया संपूर्णपणे नाहीशी झाली तरच परमात्म्याचं दर्शन होतं. आता माया ही, पण मायेशिवाय जग चालणार नाही ना. म्हणजे माया आहे म्हणून जग चालू आहे हे तर कुणी मान्य करेल. म्हणजे मला तरी मान्य की आता हे सगळं खोटं आहे ना. काल त्यांनी उदाहरण दिलं तसं की माईक खोटं आहे, हे माया आहे. पण माया कशी दिसतंय की, त्यावेळेला माया कशी म्हणता येईल हा प्रश्न पडतो. आणि ह्याची सगळी म्हणजे ह्याची सगळी निवृत्ती म्हणजे आपल्या या सगळ्या विचारांची निवृत्ती होण्यासाठी म्हणून आचार्यांनी जे सांगितलं तत्वज्ञान, वेदांत तत्वज्ञान ते आपल्याला कळायला पाहिजे, ते आपल्या अंगवळी पडायला पाहिजे. म्हणून ती जी समर्थाने सांगितलेली आणि मला पटलेली जी संबंध कल्पना आहे, संकल्पना आहे की संबंध जग नयाला जातं म्हणजे काय, तर जसं करोना, तसं रिसेंट उदाहरण, त्याच्या आधी सुनामी, की असं काहीतरी चमत्कारी घडून जातं की हे जग सगळं जगाचा एक भाग बनवतं, विलयाला जातं. पण म्हणून परत जग उत्पत्ती व्हायचं थांबतं का, नाही थांबतं. त्यामुळे ती जी प्रक्रिया आहे तिथे परमात्मा स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडतं आणि ती आपली अवस्था यायला पाहिजे असं याच्यामध्ये जीव आणि परमात्मा हा एकरूप होतो जेव्हा हे मायेचं आवरण जातं त्यावेळेला. आता ह्याच्यावरती एक कल्याण स्वामीचं उदाहरण मला द्यायला हवं त्याच्या आयुष्यातलं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, काल तुम्ही रेखा त्यांच्याकडनं ऐकलं की कल्याण स्वामींना सगळे मानत होते संप्रदायात आणि त्यांना असं सारखं विचारायचे की चापाळ्या ज्या रास्ती आहेत ते आपण विसर्जित करायच्या का. तर त्यावेळेस ते सारखं म्हणत होते की नाही नाही आत्ता नाही करायचं, वेळ आली नाही. पण केशव स्वामींना असं एका दिवशी वाटलं की आपण असं किती दिवस थांबायचं आणि म्हणून त्यांनी त्या अस्थी घेऊन ते निघाले. आणि जेव्हा डोंगराच्या किंवा परांड्याच्या बॉर्डरवर आले किंवा सीमेवर आले त्यावेळेला त्यांना कल्याण स्वामींना भेटायची इच्छा झाली. त्यावेळेचा प्रसंग जो घडलेला आहे तो अतिशय हृदय आहे की जे कल्याण स्वामी कीर्तन करत होते, हातामध्ये त्यांचा मारुतीचा तो दंड होता आणि गळ्यामध्ये माळ होती. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे त्यांनी ते माळ काढून ठेवली आणि हातातला जो ताईत होता तोही काढून ठेवला. त्यांनी मान खाली टेकवली दासबोधावर, रथराज दासबोधावर. आणि अजून का स्वामी उठत नाहीत म्हणून बघायला लोक गेले. त्यावेळेला असं लक्षात आलं की स्वामींचं देहावसन झालेलं आहे. म्हणजे ही जी गोष्ट घडली ही ज्या वेळेला त्यांनी कापडच्या याच्यातनं अस्थी काढल्या त्यावेळेला देहांत झालेलं आहे. म्हणजे इथे काय झालं तर गुरु आणि शिष्य यांचं जे अंतर होतं गुरु शिष्याचं ते राहिलं नाही. गुरु हा गुरु राहिला नाही, शिष्य हा शिष्य राहिला नाही. गुरु आणि शिष्य दोघंही एकत्र त्यांचा आराबाचा नंतर अस्थि विसर्जन झालेलं आहे. तर तिथे ते एकत्र झाले, इथे त्यांचं द्वैत संपलं आणि इथे अद्वैत आलं. म्हणजे इथे काय होतं तर गुरु शिष्य हे वेगळे राहिले नाही, हे त्याच्यामधलं अद्वैत जे उदाहरण आहे ते महत्त्वाचं. याच्यानंतर सच्चित आनंदाची स्थिती येते हे या नामगीतेमध्ये सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य त्याच्यामध्ये आहे की पुत्रप्राप्तीमुळे मोक्षप्राप्ती नाही. आता प्रभू रामचंद्रांनी सांगितलं म्हणजे प्रश्नच नाही ना. हल्ली असा प्रश्न निर्माण होतो, आपली बोंबाबोंब चालले ना की मुलगा हवा मुलगीला झालं तर काय करायचं, विमान येणार का नाही न्यायला. भक्ती काळजी आहे ते आयुष्य काढा ना, ते विमान न्यायला येते नंतर बघू. पण लोकांना मुलगी झाली की काळजी असते विमान येईल का न्यायला. तर तसं नाही. पुत्रप्राप्तीमुळे मोक्षप्राप्ती नाही हे चुकीचं आहे. हे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला स्वच्छपणाने सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बुद्धीचा वापर. म्हणजे माणसामध्ये बुद्धी आहे पण त्याचा वापर नीट करत नाही. म्हणजे माणसात आणि जनावरात फरक काय
तर जनावराला बुद्धी नाही आणि मन नाही. त्यामुळे जनावरांची दवाखाने किती होतात तुमच्या हैदराबादमध्ये किती आहेत माहीत नाही मला, पण पुण्यामध्ये 1-2च आहेत. कारण त्यांना गरज फक्त शारीरिक व्याधी कमी करण्याची आहे. वेळ आपल्याला काय होतंय, जरा काही झालं की काय BP वाढलं वाटतं, जरा काहीतरी झालं की अरे बाबा हार्टला प्रॉब्लेम. म्हणजे कारण काय होतं की आपल्याला बुद्धी आहे, ती बुद्धी सत्कारणी लावायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि संकल्प विकल्प हे इथपासून सुरू होतात. म्हणजे बुद्धीवरती मनाचा ताबा पाहिजे आणि मन आणि बुद्धी ज्यावेळेला इक्विलिब्रियम किंवा ज्यावेळेला त्या बॅलन्स होतात, त्या बॅलन्स होतील त्यावेळेला घेतलेला निर्णय हा यथायोग्य होईल आणि तो निर्णय घेतला गेला पाहिजे. अशा ठिकाणी समर्थाने वापरणारे शब्द विवेक हा सारासार निरक्षर विवेक हा माणसाला असणं ही गरजेचं आहे. या अर्थाने त्यांनी हे सांगितलं. आणि याची तर आपल्याला कितीतरी उदाहरणं दिसतात. म्हणजे टीका करत नाही, पण आज स्वभाव आहे म्हणून सांगतो. त्या हैदराबादला आम्ही आलो, पण आम्हाला खरेदीला जायचं. बुद्धी तर ठरवते की खरेदीला जायला पाहिजे, पुण्यात गेल्यावर काय सांगणार. पण मन मात्र असं सांगतं की अरे आपण हे करतोय जरा गडबड वाटते नाही का, म्हणजे आपण आलो कशासाठी, आपण खरेदीला कशाला जायचं हे मन सांगतो. मग तर निर्णय होण्यात जातो वेळ. मग मार्ग काय काढला जातो की सकाळी आपण खरेदीला जाऊ, संध्याकाळी तेवढाच इथे जे होतं ना, हे बुद्धीचा वापर अशा पद्धतीने निरक्षिरे केला जातो. सगळ्यांची क्षमा मागून हे सांगते, समजायला मला सोपं जातं म्हणून सांगतो. आता त्याच्यानंतर एक महत्वाचं जे आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम. तर ह्या शब्दांचे अर्थ नीटपणाने कळले पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं तत्व किंवा सूत्र ह्या रामगीतेमध्ये आपल्याला लक्षात येतं. कारण का बरेच वेळा लोकांना अर्थ कळतच नाही आणि काहीही म्हणतात. हे अगदी व्यावहारिक सांगतो, अर्थ इथे पण होते. संकटी पावावे, काय माहिती संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, संकष्टी पावावे म्हणतात. म्हणजे तुम्हाला शब्दाचे अर्थ नीट कळतात का नाही, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ कळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी मराठी शिकवत असताना मी असं लोकांना पोरांना पहिल्याच तासाला सांगायचो की तुम्ही परीक्षा आल्यानंतर धावपळ करता आणि जाता. म्हणून आमच्या ते मृत्यूंजय देऊळ आहे तर तिथे जातो म्हणून तिथं काय आहे, तिथे म्हणजे शंकराचं म्हणजे शंकराची मूर्ती आहे नाही. मग म्हणले काय पिंड आहे म्हणजे शंकराचं पिंड आहे हो म्हणलं पिंडचा अर्थ कळतो का तुम्हाला. शंकराची आहे ती पिंडी आणि तुम्ही म्हणता पिंड ते श्राद्धाचे असतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट कळला पाहिजे, हे फार आवश्यक सध्याच्या काळामध्ये मला वाटतं. आणि सांकेतिक आणि वाच्यार्थ हेही महत्त्वाचं आहे. हा 45वा श्लोक आहे आणि 45व्या श्लोकापासून पुढे जे आहे ते तत्वज्ञान अधिक तपशिलांनी आणि अधिक चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं आहे. ह्याच्यामध्ये सांकेतिक आणि वाच्यार्थामध्ये एक असा फरक असतो की जो इंडिकेट केला जातो आणि त्यातून आपल्याला ते बघायचं असतं. म्हणजे शंकरपाळे, हा शंकरपाळे मिळायचा पदार्थ. मग कोणतरी एखादा शहाणा म्हणतो शंकरपाळे या पाळ्यामध्ये शंकर कुठे आहे. हा जो अर्थ आहे हा शब्दशः काढलेला अर्थ. किंवा मी मराठी शिकवत असताना मी सांगितलं की बॉम्बे टाईम याचं मराठी भाषांतर करायला सांगितल्यानंतर एका हिरेने मुंबई मरत आहे असं भाषांतर करून मला दिलं. हा जो अर्थ आहे हा नीट कळला पाहिजे. म्हणून तत्वमसी हा प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि तो अपील व्हायला पाहिजे, समजला पाहिजेपेक्षा सुद्धा तो तुमच्या अंतःकरणाला भिडला पाहिजे. हा त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पंचीकरणासंबंधामध्ये याच्यामध्ये बरंचसं काय काय सांगितलं गेलेलं आहे. पंचीकरण हा प्रत्येक मला पडलेला प्रश्न असा आहे की पंचीकरण हा प्रत्येक संताला पडलेला प्रश्न होता का. कारण प्रत्येक संतांनी पंचीकरण लिहिलेलं आहे. तो कुठल्याही संप्रदायाचा असो कुठल्याही पंथाचा असो प्रत्येकाने पंचीकरण लिहिलेलं आहे. त्याच्यामागे मला जे दिसतं ते हे की पाचीभूतांचा पंचमहाभूत त्याचा कालोवा म्हणजे पंचीकरण असं एक सर्वसाधारण लागलेला सांगितलेला अर्थ आहे. म्हणजे त्या काळामध्ये जे काही 5 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणखीन जे म्हणजे 22-23 जे काही घटक होते
ते त्यावेळेला बरोबर होते आणि प्रत्येकाने स्वतःच्या आकलनशक्तीप्रमाणे त्याचा अर्थ लावलेला आहे. त्याचं कारण असं की देहबुद्धी जावी म्हणजे नक्की काय हे कळण्यासाठी पंचीकरणाची आवश्यकता होती. आणि ते पंचीकरण समजत असताना त्यावेळेचे जे माझ्या अंदाजाने 72 किंवा 78 समर्थांनी सांगितले आणि तुकाराम महाराजांनी 72 सांगितले असं काहीतरी आहे. त्याच्यापेक्षा आता सुमारे 100-125 एवढे शरीराचे घटक किंवा एवढे इन्ग्रेडियंट्स किंवा एवढे पार्ट आपल्या शरीरामध्ये असावेत. लक्षावधी पेशी सांगतात त्यावरून मी सांगतो इथपर्यंत आता शास्त्र पुढे गेलेलं असेल. पण पंचीकरणाचा हा अर्थ हा त्या सगळ्या संतांनी लावण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला असावा की शरीरशास्त्राची सुद्धा मला माहिती आहे. शरीरशास्त्र मला माहिती आहे ते माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आकलनशक्तीप्रमाणे मला जी स्फूर्ती झाली त्याप्रमाणे हे असं आहे. यासाठी त्यांनी पंचीकरणामध्ये शरीरशास्त्राचं हे महत्त्व सांगितलेलं असेल. बुद्धीचं महत्त्व हे मी सांगितलं ते निरक्षर विवेक अशा पद्धतीचं पाहिजे. अशा पद्धतीने हे जे लिखाण आहे रामगीता याच्यावरती अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये पण चांगल्या पद्धतीने सुनीताताईंनी त्याचं विवेचन केलेलं आहे. त्याच्याबद्दल काही दुमत टाकण्याचं कारण नाही. अतिशय औत्कार छान असा हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. परंतु तरी सुद्धा एक माझ्यासारख्या निर्बुद्ध म्हणा किंवा कमी समज असणाऱ्या माणसाला थोडंसं एक्सप्लेनेशन त्याचं जर स्पष्टीकरण जास्ती प्रमाणामध्ये मिळालं असतं विशेष करून 45व्या श्लोकापासून पुढे कदाचित पुस्तकाची व्याप्ती फार झाली असती परंतु त्याच्या मनाचं समाधान झालं असतं. म्हणजे एखाद पानापेक्षा सुद्धा जर ते थोडं जास्ती झालं असतं तरी सुद्धा त्याला पंचीकरण रामगीतेला न्याय चांगला मिळाला असता आणि लेखक म्हणून सुनीताताईंची उंची पण कळली असती असं कुठेतरी मला वाटून जातं. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा हे माझं तत्वज्ञानाचं संपलं. असं जरी असलं तरी सुद्धा मराठीसारख्या विषयामध्ये पुस्तकं छापणं किती कठीण आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा त्यातून तत्वज्ञानाचा विषय आणि मग ते छापायचं कसं घेणार कोण हे सगळे प्रश्न असतात. पण असं असताना सुद्धा हे ढवळ्यामध्ये छापण्याचा म्हणजे ते करतात नेहमी. त्यांची 10 पुस्तकं केलेली आहेत. याबद्दल ढवळे प्रकाशकांचं कौतुक करायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा जास्ती आनंद आणि आदर मला वाटतो तो श्याम कुलकर्णी की ज्यांना ही प्रेरणा झाली. कसं म्हणलं तर थँकलेस जॉब आहे. म्हणजे प्रकाशन करा इथले 100 गोष्टी जमवा ते सगळं सांगत बसा हे होत नाही. आणि असं असताना सुद्धा केवळ आंतरिक इच्छा प्रेरणा आणि आपण आपल्या सद्गुरूंचं काहीतरी देणं लागतो. त्या देण्यातनं काहीतरी मुक्तता आपल्याला मिळावी ह्या फक्त एका इच्छेपोटी ह्या सगळ्या लोकांनी हे काम केलं. मला फक्त शामराव कुलकर्णींचंच नाव माहिती आहे पण मला ही पूर्ण कल्पना आहे की दिलीप महाराज असतील किंवा कुटुंबीय जे असतील कुलकर्णी यांचा सुद्धा त्याच्यामध्ये चांगला सहभाग असेल. त्या सगळ्यांच्या बद्दल मी एक चांगला वाचक समर्थ भक्त कल्याण स्वामींचा प्रेमाचा माणूस सखाराम महाराजांचा आता नातेवाईक झालेला माणूस या नात्याने मी सगळ्या तुमच्याबद्दल आभार मानतो आनंद व्यक्त करतो. आणि अशीच पुस्तकं अनेक संतांची म्हणजे विशेष करून समर्थ साहित्य आपल्याकडनं पब्लिश केली जावी. आणि त्यासाठी श्रोता म्हणून का विना मला टाळ्या वाजवायला बोलवा यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आनंद व्यक्त करतो. बरेचसे लांबलेले 2 शब्द 200 झालेले त्याबद्दलही माफी मागतो. आणि तुम्ही कोणी कंटाळायच्या मी आपली रजा घेतो. धन्यवाद ताबाई बाबा. सुनीताताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा आढावा आज आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे. व्यवस्थितपणे मांडलेला आहे की त्या पुस्तकांमध्ये काय काय विषयांवर काय काय लिहिलेलं आहे. पण मला असं म्हणायचं की समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सेवेची अन्न सेवा होईल वेगवेगळीची जीवन घ्यावी जीवनात त्याप्रमाणे हे पुस्तक आपल्याला संग्रही असायला हवं. कारण त्यांनी जी अर्थ जो तुमच्यासमोर मांडला समीक्षण जे तुमच्यासमोर व्यक्त केलं त्याच्याबद्दल
मला असं वाटतं की सगळ्यांना गोडी लागली असेल की या पुस्तकात अजून काय मिळेल आपल्याला. या पुस्तकाचं संपूर्ण ज्ञान त्यांनी तुमच्या समोर व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. पण असं हा ग्रंथ जो हा प्रत्यक्ष रामाच्या दरबारामध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला तो तुमच्या संग्रही असणं अतिशय जरुरी आहे. आणि या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये. तर तो सर्वांनी घ्यावा आणि ह्याच्यात आलेलं हे जे ज्ञान आहे ते दिवसेंदिवस आपल्या अंतरी रुजवावं. माहीत नाही आता काल मंदारदादाने आपल्याला एक गोष्ट सांगितली केवटची. आपल्याला माहित होतं केवट हा नावाडी आहे, रामरायाला पैपात करणार आहे. पण तो कोण होता, कसा होता, त्याला काय मिळालं त्याच्यातून याचे बारीक बारीक बारकावे असतील ना त्या अशा ग्रंथातून आपल्याला त्याचा अमृत चाखायला मिळतो. म्हणून सर्वांनी हे संग्रह ठेवा ही विनंती आहे. आणि मी आत्ता पुढच्या कार्यक्रमासाठी या मठाचे म्हणजे डोंगराव मठाचे या ठिकाणी आलेले भाऊसाहेब महाराज जागीरदार हे डोंगराव मठावर होते. त्यांचे हे 12वे वंश त्यांचे हे नाथ मंदार महाराज आपल्याकडे आलेले आहेत. मंदार महाराज आज आपल्याकडे आलेले आहेत आणि ते दरवर्षी समर्थांचा सखाराम महाराजांचा संगमातून येतातच. तरी पण मी त्यांना आशीर्वाद कर भाषण करावं अशी विनंती करते. एका दृष्टीने समारोप म्हणा, कार्यक्रम म्हणा किंवा तुमचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना हवा आहे. सखाराम महाराज जय जय रघुवीर समर्थ. डोंगगाव येथील कल्याण स्वामी मठातर्फे मी मंदार दत्तात्रय जहागीरदार डोंगगावकर, पूर्वी आमचं आडनाव जहागीरदार होतं, आता डोंगगावकर वापरतो आम्ही. कारण आमच्या आजोबांनी आमचं आडनाव आमच्या पिढीपासून 12व्या पिढीपासून डोंगगावकर केलं. पूर्वी जहागीरदार होतं कारण पूर्वी जहागीरा मिळायच्या, म्हणजे इनामी जमीन द्यायचे राजे लोक आणि मठांना द्यायच्या त्या जमिनी. आणि ते मठ चालवायच्यासाठी जे त्याला जी धनधान्य संपत्ती लागेल त्या जमिनीतनं जे उत्पन्न येईल ते त्या मठासाठी वापरायचं. म्हणून सातबारावर कल्याण स्वामींचं नाव असतं, आमचं नाही. म्हणून आम्ही जागीरदार होतो. पण त्यानंतर प्रॉब्लेम काय व्हायला लागला की आम्हाला शाळेत गेले की देणग्या मागायला लागले लोक. मग ते आजोबांनी तेव्हा म्हणले की आपलं आडनावच बदलूया आणि डोंगगावकर करू. तेव्हापासून आमच्या पिढीपासून ते डोंगगावकर झालं. असो, तर इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पहिले मी सगळ्यात महत्वाचं नाव घेईल सुनीतीताईंचं. समर्थ भक्त सुनीतीताई, कल्याण भक्त आणि समर्थ भक्त कापरे काका. नंतर या मठाचे मठपती आपले दिलीप महाराज जोशी, उपस्थित असलेल्या मेढे काकू, त्यांचं समाजकार्य आता मेढे काकू त्यांचं समाजकार्य ऐकून आता जे ऐकण्यात आलं फार आनंद वाटला की अशा ठिकाणी पण एवढं कार्य चालतं. आणि आताही बऱ्याच बसलो होतो, बऱ्याच जणांशी बोललो, त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीने जे समर्थांचं कार्य करतायत ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि इथं बसलेले भटजीबुवा मठाचे मठपती प्रसाद महाराज, की ज्यांच्या ठिकाणी आम्ही 2 दिवसापासून मठात राहतोय, त्यांनी आमची सोय केली राहायची, त्याबद्दल खरोखर त्यांच्या मनापासून आभार. आणि नेहमी जेव्हा इथं कार्यक्रम होतो त्यावेळेला त्यांचं सहकार्य कायम मिळतं. आणि आमचे या मठाचे आपण म्हणूया विश्वस्त, रामायणात शब्द आहे न्यासी, की जे न्यासी म्हणजे असा माणूस की तो पदावर बसलेला नाहीये पण त्याला सर्व अधिकार आहे. रामायणात मला रामायणचा जरा जास्त अभ्यास नाही म्हणता, पण मला रामायण खूप आवडतं आणि मी त्याचा अभ्यास चालू केलेला आहे. मला काल सुनीताईंनी पण विचारलं की तुम्ही कसा अभ्यास करताय, तर माझा आता प्रयत्न सुरू मी करतोय. पण जे मला काही अवगत होतं ते मी थोडंसं माझ्या प्रवचनातनं सांगतो आणि लोकांना ते आवडतं श्रोत्यांना. तर त्याच्यात जेव्हा ते भरत म्हणतो की आता मला भरताला जेव्हा परत आपल्या अयोध्येला पाठवतात आणि जाताना जेव्हा भरत म्हणतात की मला तिथे जाऊन रामराय तुमच्या पादुका घेऊन तिथे मी राहणार आहे, पादुका ठेवणार आणि तुम्हीच राम आहात माझा दादा तिथे बसलाय. त्या दादाला सकाळी ते सगळं सांगणार, दिवसभराचं कार्य काय करणार, संध्याकाळी झालं की ते पूर्ण झालं का नाही, असा हा त्यांचा नंदीग्राम मधला सगळा तो दिवसभराचा कार्यक्रम हा 14 वर्ष अव्याहतपणे सुरू होता हो भरताचा.
मग एक दिवशी जेव्हा हे सुरुवात करायच्या अगोदर जेव्हा भरताने वशिष्ठांना विचारलं की बाबा मी हे जे सगळं ठरवलं प्रकार करायचा, की रामरायाच्या पादुका घ्यायच्या, त्याचा अभिषेक करायचा, राज्याभिषेक करायचा आणि मी इथं अयोध्येत आणायचा आणि त्या पादुका ठेवून हा सगळा राज्यकारभार चालवायचा अयोध्येचा, हे धर्माला धरून अनुसरण आहे का नाही? कारण राजा तर पदावर बसलेला नाहीये ना, इथं राजा कुठे आहे आणि मी राजा नाहीये. तो वशिष्ठांनी त्यांना फार छान उत्तर दिलं होतं. मला वाटतं की रामायणात सगळी पात्र फार विशिष्ट आहेत आणि ते अंगीकरणं फार अवघड आहे. वशिष्ठ म्हणाले, भरता मला धर्म काय असतो हे नीट माहित नाही, पण तू जे वागतोस हाच धर्म आहे. म्हणून इथनं पुढे जेवढ्या जितक्या पिढ्या होतील ते तुझ्याकडे बघून धर्म कसा असला पाहिजे हेच भरताकडून शिकतील. तो भरत म्हणजेच धर्म आहे. तुला कुठले पुस्तक वाचायची गरज नाही, कुठला अध्यात्म वाचायची गरज नाही, कुठलं ज्ञान वेद घ्यायची गरज नाही. तू जे वागणार आहेस तोच धर्म आहे. कारण एवढं सोपं नाही हो. समोर एवढं अयोध्येचं साम्राज्य पडलेलं आहे, राजा नाहीये तिथं, भाऊ कोणी नाही. कोणी आजकाल तर आपण बघतो की घरात असताना आपण एकमेकांचे सातबारा एकमेकांवर लिहून देतो. अवघड आहे. तर ते असं ते भरताचं व्यक्तिमत्व, मी न्यासी हा शब्द का वापरला, कारण भरत हा राजा नव्हता पण राज्य चालवत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, म्हणून मला असं म्हणावं वाटतं की मी आता सांगतो त्यांना न्यासी का म्हटलं ते त्या अनुषंगाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यासी आणि विश्वस्त याला एकच अधिकार असतो. ते जे त्याला साम्राज्य दिलंय त्याला वापरायसाठी किंवा चालवायसाठी, ते त्यांनी फक्त त्या प्रजेच्या कल्याणासाठीच वापरायचं. त्याला त्याचा दुरुपयोग करायचा काहीही अधिकार नसतो. म्हणजे जर तुम्हाला प्राईम मिनिस्टर केलं गेलं तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही हजारो गाड्या घ्यायचं आणि त्याचा सगळ्या समाजाने जे तुम्हाला कर भरलाय तो वापरायचा आणि सगळे एन्जॉय करत सुटायचं नाही. तो तुम्हाला अधिकार दिलेला नाही. आता ते ठीक आहे, आजकाल ते चाललंय ते सगळं वेगळंच आहे. पण म्हणून म्हणतो की रामायणात जे शिकायचंय ते ह्या गोष्टी आहेत की भरताला न्यासी का म्हणलं गेलं होतं, विश्वस्त. वशिष्ठांनी त्याला सांगितलं होतं की तुला फक्त हा राज्य वापरायचा अधिकार आहे, तू फक्त समाजाच्या कल्याणासाठीच. 1 रुपया आहे तू तुझ्या स्वतःच्या खर्चासाठी वापरायचा नाही. जर तू या समाजासाठी वाईट करू शकत नसशील किंवा चांगलं करू शकत नसशील तर वाईट करण्याचा तुला अधिकार नाही. माफ करा, जर तू चांगलं करू शकत नसशील तर वाईट करण्याचा तुला काही अधिकार नाही. आणि त्याच्यासाठी ह्या अयोध्येच्या किंवा जे काही तिथं तिजोरी आहे त्याला तुला वापरण्याचा अधिकार नाही. म्हणून तू फक्त न्यासी आहेस, विश्वस्त आहेस. म्हणून मला जी आता उपमा मी दिली आता की श्याम काका असं हे व्यक्तिमत्व आहे की मी काल एक केवढ्याची गोष्ट सांगितली, आता पण त्याचा उल्लेख केला रेखाताईंनी. बऱ्याच जणांनी मला त्याच्याबद्दल सगळ्यांनी म्हणले, माझं कौतुक केलं. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. इथं बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना पण मनापासून नमस्कार. पण मला एक लक्षात आलं की त्या केवटाचं एकच होतं की त्या केवटाची जी इच्छा होती मरताना, केवटाची म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया त्या कासवाची, ती इच्छा इतकी उत्कट होती की नंतर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ते दायित्व स्वीकारलं होतं भगवंतानी. हे लक्षात घ्या. हे मी आता इथं का सांगितलं, कारण हा जो ग्रंथ, आपण याला ग्रंथ म्हणूया, हा जो ग्रंथ इथं आज प्रसिद्ध झालाय, आता आपण उद्घाटन केलं सगळ्यांनी मिळून, सुनीतांनी लिहिलं. फार अवघड आहे सगळं वाचन, नाही समजत नाही. मी काल रात्री थोडा वेळ घेऊन बसलो होतो पुस्तक. अवघड आहे ते शब्द. संतांनी ते किती ज्ञानी असतील आणि आपल्याला ते समजण्यासाठी अजून आपल्याला असं वाटलं की आपण खूप शिकलो, पैसा कमवला, पण मग हे समजत नाही की ते का समजत नाही. मग म्हणजे अजून कुठेतरी कमी आहेत आपण. आणि जोपर्यंत ते वाटणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही भक्तीच करणार नाही. म्हणून ती जी त्या कासवाची जी उत्कट इच्छा होती की मला भगवंताचं दर्शनच घ्यायचंय आणि ते तसंच मरण पावलं, म्हणून ते त्याच्या नंतर ती इच्छा पूर्ण करण्याची दायित्व स्वीकारलं होतं रामरायांनी. आणि ते जेव्हा पृथ्वी तलावर आले तेव्हा ते बरोबर त्याला भेटायलाच गेले आणि नंतर ते वाद्यपूजा झाली त्यांची.
म्हणून मी आजही म्हणतो की मी या दुसऱ्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहे. 2009 साली जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक असंच एक पुस्तक संत काकांनी प्रसिद्ध केलं होतं, त्यावेळेला पण मी इथे होतो. त्यावेळेस माझा मुलगा 2 वर्षाचा होता, आज तो जवळपास 12वीला आलाय. त्यावेळेला पण असंच होतं, पण त्यावेळेस मठाची अवस्था फार काही चांगली नव्हती. आज खूप खूप सुधारणा झाल्या आहेत. लोकांचा संग्रह इथं वाढलाय. आज तर अशी इतका छान दुग्ध शर्करा योग आलाय की पुण्याहून 25-30 मंडळी इथं आली आहेत, सगळी समर्थ भक्त आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा आमच्या काकांची श्याम कुलकर्णी काकांची इच्छा एवढी उत्कट होती की या मठाचं कार्य पुढे गेलं पाहिजे, ही इच्छा आहे हो, ती उत्कट इच्छा आहे. आणि ती उत्कट इच्छा करण्यासाठी भगवंताला शेवटी तुम्हाला मदत करावीच लागणार आहे. आणि ती मदत तो करतो. मला वाटतं सुनीतीताईंच्या सारख्या लोकांना तो एक बुद्धी देतो की बाबा रामगीता लिहा. आपल्या काकांना काय बुद्धी देतो की कल्याण भक्तांवर लिहा. आणि आपल्यासारख्या भक्तांना ते ऐकण्याची वाचण्याची पुस्तका रूपात ती माहिती मिळते. खरंच आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्याला हे सगळं पुस्तका रूपात मिळतं. कारण आज तसं वातावरण नाहीये. शिवाजी महाराजांच्या मागचा काळ आठवा, मोगलशाही आठवा, पुस्तकं जाळून टाकली जायची, ज्ञान मिळत नव्हतं लोकांना. शेवटी त्या काळात लोक, संत लोक वेद कसे सांगायचे आपल्या शिष्याला की बाबा ठीक आहे, मला गुरुदक्षिणा अशी दे की एक वेद लक्षात ठेव आणि हा पुढच्या पिढीला शिकव. कारण पुस्तकात ठेवलं तर ते जाळून टाकणार आहेत लोक. तुमच्या धर्मावर होणारा अत्याचार आहे. म्हणून हे ऋग्वेद जे पाठ केले, ज्याला 1 वेद पाठ केला, 2 वेद पाठ केला ते द्विवेदी झाले, 3 वेद पाठ केला त्रिवेदी झाले, 4 वेद पाठ केला चतुर्वेदी झाले, 5 वेद ज्यांनी पाठ केले ते मिश्रा झाले. अशी लोकांनी त्यावेळेस ते पाठ करून लक्षात ठेवले, ते पुढच्या पिढ्यांना दिले. आज आपल्यावर तेवढी वाईट अवस्था नाहीये. सुदैवाने पुस्तकं सांभाळली जातात, प्रकाशित होतात. प्रकाश आहे त्याच्यामध्ये भरपूर नावं आलेली आहेत. ढोळे काकांचं नाव आहे, मनोगत व्यक्त केलंय सचिन जागीरदार, त्यांनी याच्यासाठी मदत केलेली आहे. आणखी बरेच लोक आहेत की ज्यांनी या पुस्तकासाठी अहोरात्र मदत केली आहे. आणि सुनीतीताईंचं तर मी मनापासून, म्हणजे आम्ही त्यांचे कायमचे ऋणी राहू. डोंगरगाव मठातर्फे. आणि कारण मनुष्य कुठल्या रूपात लक्षात राहतो हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. तुमचं कर्म, तुम्ही काय करून ठेवलंय समाजासाठी, हे आपण या रूपाने लक्षात राहणार आहे. कारण आपण सगळेच कधी ना कधी, शरीर शाश्वत नाहीच आहे, पण काय शाश्वत आहे आपलं कर्म. आणि हे मला समजतं की जे काही मला समजतं ते या पुस्तका रूपात ते येणाऱ्या पिढ्याने पिढ्या वाचतील. जे काही आत्ताच काबरे काका म्हणले की एवढं सोपं नाहीये समजून घ्यायला. पदार्थांच्या याच्यात 5 विषय दिलेत त्यांनी, 5 स्वरूपात ते पुस्तक लिहिलंय की मोक्ष मिळवून देण्यासाठी कर्मच नुसतं काम करत नाही. आणि आता विस्तृत रूपात सांगितलं सगळं काबरे काकांनी, त्यामुळे फार मी वेळ घेणार नाही. पण मला एक अजूनही वाटतं की हे सगळं घडण्यासाठी जी एक आंतरिक भगवंताची शक्ती आहे ती श्यामकाका कुलकर्णी यांच्या परिवारात, सगळ्या परिवारामध्ये ती आहे. त्यांचा मुलगा प्रवीण, त्यांचं पूर्ण कुटुंब या कार्यासाठी झटतं कायम. इथले मठाधिपती दिलीप महाराज. आणि हे सगळं घडण्यासाठी सखाराम महाराज, कल्याण स्वामी, समर्थ रामदास स्वामी आणि माझं कुलदैवत रामराय यांच्या स्वरूपाने जी शक्ती मिळते. आणि हे सगळे या रूपात येतात आणि हे सगळं कार्य घडवून घेतात. त्यामुळे मी श्यामकाकांचं मनापासून आभारी आहे की त्यांनी हे सगळं, आणि अशीच त्यांच्या मागं परमेश्वराची कायम त्यांना कृपा असो, त्यांच्या परिवारावर कृपा असो. दिलीप महाराजांना पण मी मठाधिपती, त्यांच्या पण परिवारावर परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करेन की त्यांच्या पण परिवारावर कायम कृपा असावी आणि असंच त्यांच्याकडनं समर्थ कार्य करत राहावं. तुम्हाला सर्वांना एक मनापासून विनंती आहे. यावर्षी पहिल्यांदा तुम्ही सगळे बाहेर आला, बरीच मंडळी बाहेरची आहेत, इथली हैदराबाद मधली पण मंडळी आहे. मला जर वैयक्तिक वाटलं की या कार्यक्रमात काय मिळालं असं जर कोणी विचारलं, आणि जनरली माझा एक स्वभाव आहे की मला लोकांचं लोकसंग्रह आवडतो. कारण मला लहानपणी खूप मित्र होतायचे. म्हणजे मला घरातले नेहमी म्हणायचे की तू जगमित्र आहेस.
नवीन लोकांशी बोलणं, त्यांच्यात मिसळणं आवडतं मला. त्यामुळे आज मला वाटतं की आपण तुम्ही सगळे इथं आला, सगळे भेटलात, एक संग्रह तुमची, कारण आज प्रत्येकाला अडचणी असतात हो, पण सगळे बाजूला ठेवून 2-3 दिवसाच्या या कार्यक्रमासाठी आपण 2-3 दिवसांनी इथं आहोत. आज शेवटचा दिवस आहे सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा शेवटचा, आणि आज आपण इथून पुढे परत आपापल्या घरी जाऊ. तर तुम्ही सगळे इथं आलात. सगळ्यात महत्वाचं काय की लोकसंग्रह होणं गरजेचं आहे. आज जे काही सगळं विखुरलेल्या अवस्थेत वाटतं कधी कधी, ते अशा कार्यक्रमांमुळे एकत्र येतो आपण, आणि हाच येणारा संग्रह पुढे आपल्याला टिकवायचा आहे. तेव्हा माझं एक सगळ्यांना नम्र विनंती राहील की जे लोक इथं असतात त्यांनी कायमस्वरूपी मठात यावं, आपल्या परीने मठाला मदत करावी, की जेणेकरून दिलीप महाराज जोशींनी जे काही कार्य हातात घेतले, रेखा पोद्दार पण काकू पण त्यांच्या बरोबर असतात, की त्याही मठाला खूप मदत करत असतात. आणि प्रत्येकाची एकच तळमळीची इच्छा आहे की हा मठ मोठा व्हावा. तर जे काही लोक बाहेरनं पण आले पुण्यावरून, जे काही कधी त्यांना जसं जमेल तसे या, भगवंताशी बोला, भेटा. इथं आल्यावर एक आंतरिक तुम्हाला आनंद मिळेल. मगाशी काका म्हणले की समाधीचा जेव्हा अभिषेक चालू होता तेव्हा बसल्यानंतर तिथे एक वेगळी अनुभूती येते, शांत जाणवतं. या सगळ्या जिवंत ज्या समाधी घेतलेल्या संतांनी हे सगळं आपल्यासाठी केलं त्यांनी, पण आपण यायला तयार नाहीये, आपल्याला वेळ नाहीये. तो वेळ काढावा लागेल. तुम्ही आज वेळ काढून आला ते खरंच मनापासून तुमचे सर्वांचे आभार. असंच येत जा, दरवर्षी पुण्यतिथीला या. असं वाटलं पाहिजे की या इथं बसायला जागा पुरली नाही पाहिजे आपल्याला. आणि परत एकदा मी शेवटचं मनोगत, फार काही या पुस्तकात आपल्या माझ्यासाठी तर राहिलेलं नाही बोलायचं, कारण आपल्या काकांनी भरपूर विस्तृत सगळं सांगितलेलं आहे. पण मी परत एकदा सर्व इथं बसलेल्या मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. आणि समोर उपस्थित असलेले सर्व श्रोते, हैदराबाद वासीय, बाहेरनं आलेले पुण्यातले मंडळी, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय जय रघुवीर. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमः. तुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मानवाचा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास, ज्यांची उपमा आपले भागवताचे जे शुकाचार्य आहेत त्यांच्यासारखी केली आहे. योगामध्ये जे परमश्रेष्ठ, भक्तीमध्ये जे अतिश्रेष्ठ असे आमचे समर्थ संप्रदायातील रामदास स्वामी, त्यांच्या संप्रदायातील सखाराम महाराज यांच्या वंशामधले आपण ते मठपती आहेत, भक्त आहेत. सगळ्यांना नम्र नमस्कार. डॉक्टर सौ सुनीती सहस्रबुद्धे ताईसाहेब यांनी खूपच सुंदर पुस्तक लिहिलं आहे. आपण भगवद्गीता ऐकली आहे, शिवगीता ऐकली आहे, गुरुगीता ऐकली आहे, पण सार्थ रामगीता ज्या गीतेमध्ये अखंड ज्ञान लिहिलं आहे आणि भक्ती कशी करावी हे सगळं व्यवस्थित रीतीने लिहिलं आहे. आणि हे जे ज्ञान आपल्या पुढे सोप्या भाषेत आपल्या पुढे ठेवले म्हणून ताईंचं मी आभार व्यक्त करतो. तसेच या ग्रंथात कसं काय काय लिहिलं आहे हे आपल्या पुढे प्रस्तुत केल्यामुळे कापरे काकांचे मी नमस्कार करतो. तसेच मठपती दिलीप महाराज आणि मेणे ताई साहेब यांचाही नमस्कार. आणि मठपती आपले डोंगावचे श्री मंदार महाराज आणि श्याम काका यांनाही नमस्कार करतो. आणि रेखाताई पोद्दार त्यांचाही तुमचाही नमस्कार करतो. ग्रंथ व पुस्तक वाङ्मय याची गरज कशाला असते तर हे सगळे विभूती आहेत भगवंताचे.
साधू असतील, संत असतील, वेद असतील, हे वाङ्मय स्वरूप आहे. आणि आज हे आपल्या पुढे मिळालं, हे जे ग्रंथ आहे हे साक्षात भगवंतच आहे, यांचीच ही वाणी आहे. म्हणून आपल्याला हे जे मिळालं आहे हे भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे आणि आशीर्वाद स्वरूप आहे. म्हणून आपण हे पुस्तक आपल्या पुढे घेतलं आहे. सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं आणि घेऊन जावं. जाताना फक्त सोबत ठेवावं आणि आपल्या मनात हे इच्छा ठेवावी की आपण सद्गुरू सखाराम महाराजांनाच घरी घेऊन जातोय. आणि कधी ना कधी आपल्याला आपल्या अवघड प्रसंगी जेव्हाही काही आपल्याला इच्छा असेल व संकट आले असेल त्यावेळेस या फक्त भगवंताला, या सद्गुरूंना आपण मागणी करावी, तर भगवंत आपले सर्व संकट दूर करतील. असा हे ग्रंथ आहे. आणि मी सगळ्या आमच्या संस्थान श्री भटजीबापू महाराजांच्या तर्फे आणि माझे वडील पूज्य भगवान महाराज येऊ शकले नाहीत, त्यांच्या तर्फेच ज्याने पण या पुस्तकासाठी मदत केली आहे, लिहिलं आहे, सगळ्या स्वरूपात ज्यांनी जे काही मदत केली आहे सगळ्यांना आम्ही भटजीबापू महाराज संस्थांतर्फे कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्यांनी असेच या संस्था सखाराम महाराजांच्या मठात यावं, उत्सवात सहभागी व्हावं. आणि असं ताईंना मी निवेदन करतो की असंच तुम्ही ग्रंथ लिहित जा. सगळ्यांना आम्हाला सोप्या भाषात हे सगळं वाङ्मय आम्हाला कळेल. आणि ही माझी छोटीशी वाणी मी विराम करतो आणि सगळ्या मान्यवरांना नमस्कार करतो. जय जय भुई. मुख्य आपला कार्यक्रम प्रकाश सोहळ्याचा ग्रंथ प्रकाशन सोहळा अतिशय आनंदात, उत्साहात, ज्ञान संपन्न असा प्रकाश त्याच्यामध्ये पार पडलेला आहे. आणि या पुस्तक प्रकाशनासाठी आम्ही मान्यवर मंडळींना व्यासपीठावर आमंत्रित केलं होतं. ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार आता आपल्या मठातर्फे व्हावा, सखाराम महाराजांच्या संस्थानातर्फे यांचा सत्कार व्हावा असं मी दिलीप महाराज, शीलाताई, श्याम यांना विनंती करतो. त्यांनी त्यांचा मान्यवरांचा